डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। काल 17 जूनला अज्ञात वाहनाच्या धक्क्यानं लोणी तळेगाव नांदूर शिंगोटे महामार्गावर नानसदुमाला गावानजीक एक बाभळीचं झाड रस्त्यामध्ये पडलं होतं। त्यामुळे एका बाजूचा रस्ता पूर्णतः बंद झाला होता। झाड बाजूला न केल्यास अपघात होऊ शकतो, अशा प्रकारची पोस्ट सोशल मीडियावर पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी व्हायरल केली। याची दखल घेत काल सायंकाळी 4च्या सुमारास यशस्वी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक आदित्य घाडगे यांनी तात्काळ घटनास्थळी येत हे तुटलेलं बाभळीचं झाड स्थानिक नागरिक किरण आप्पा चत्तर यांच्या ट्रॅक्टरच्या साह्यानं तात्काळ बाजूला केलं। त्यामुळे पुढील होणारा संभाव्य धोका टळला। वर्दळीचा हा रस्ता आहे, 24 तास वाहणारा रस्ता आहे। नांदूर शिंगोटे ते लोणी हा अतिशय सुंदर रस्ता झालेला आहे। आणि सकाळी एक फोटो बघण्यात आला आमच्या सोशल मीडियावर। हे जे मागचं झाड तुम्ही बघताय हे रस्त्यावर पडलं होतं। सिंगल रोड आहे, वर्दळीचा रोड आहे, प्रचंड वाहतोय रोड, आणि सकाळपासून ते झाड तिथंच होतं। खूप सारे लोक बघून गेले, नंतर करू, प्रशासनाचं काम आहे, असं करू असं म्हणून टाळत गेले। पण हे झाड जिथे आहे त्या लगतच एक छानसं कुटुंब आहे, शेतकरी कुटुंब, चत्तर कुटुंब। मी आज तिथे संपर्क येत होतो आणि आज त्यांना भेटलो। आमचे किरण भाऊ होते, आमचे दादा होते, त्यांचं सोयाबीन पेरणीचं काम चालू होतं। त्यांनी माझी लगबग बघितली आणि त्यांना मी कुऱ्हाडीची विनंती केली का थोडं झाड काढून आपण ती वाहतूक सुरळीत करूया, अपघात व्हायची शक्यता आहे। भाऊंनी आमची तळमळ बघितली, चालू सोयाबीनचं आपलं पूर्ण काम त्यांनी स्टॉप केलं आणि थोडी नाडी रस्सी घेऊन झाड करून बघू शकतो तुम्ही आपण त्या रस्त्यापासून साईडला केलेला आहे। आणि शेतकरी हा राजाच आहे आणि तो राजाच राहणार आहे। चालू पेरणीचं काम थांबून चत्तर परिवारांनी अशी व्यवस्थित साथ दिलेली आहे। आणि आता बघा, आता रस्ता पूर्णपणे हा मोकळा केलेला आहे। जे काम प्रशासनानं करायला हवं ते काम सामाजिक कार्यकर्त्यांना करावं लागतंय, मग प्रशासन काय करतंय असाही सवाल या निमित्तानं विचारला जातोय। दत्तात्रय घोलप, सी न्यूज मराठी, तळेगाव दिघे। काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।